वर्षभरात इन्व्हेस्टमेंट्स किती करतोस? अमुक. वर्षभरात इन्शुरन्सचे हप्ते किती भरतोस? प्रचंड. सामान्यपणे कसं आहे माहिती आहे का, की गुंतवणूक जास्त असायला पाहिजे आणि इन्शुरन्स हे कमी. ताटामध्ये भाजीची क्वांटिटी जास्त असायला पाहिजे आणि चटणी लोणच्याची कमी. जे म्हटलं जातं की एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब आणि दारिद्र्य यांच्यामध्ये फक्त मोठं हॉस्पिटलायझेशन असतं. जे पैसे तुम्हाला पुढचे 3-4 वर्ष लागणार नाहीत अशा पैशांचा 21-22 तारखेला सगळ्यांच्या गटांगळ्या खायला चालू झालेल्या असतात. हात मारावे लागतात किंवा कोणाचा तरी हात धरावा लागतो. हे कशामुळे होतं? का अशाच ई कॉमर्सच्या वेबसाईटनी कुठल्या तरी सणानिमित्त सेल लावला आणि त्याने सांगितलं की घ्या, वस्तू घ्या, आम्ही तुम्हाला 20% सवलत देऊ. माझ्या एका मित्राच्या वडिलांनी सांगितलं की ती वेबसाईट उघडू नका आणि 100% सवलत मिळेल. हिशोब किती महत्वाचा आहे बजेटमध्ये? निगेटिव्ह असं समजलं जातं की हिशोब ठेवतोय म्हणजे हा मनुष्य खूप चिकू असणार. तर खरं म्हणजे असं नाही. हिशोब ठेवणं ही आपला स्वतःच आपल्या स्वतःशी केलेलं बेंचमार्किंग आहे. मेडिकल इन्शुरन्स बद्दल तेच होतं, किती असावा आणि कोणाकोणाचा असावा. पैसे फुकट जातात. हा आता हास्यास्पद आक्षेप आहे. म्हणजे मी लोकांना नेहमी सांगतो की माझा मेडिकल इन्शुरन्स आहे आणि वयाच्या 70 पर्यंत जर मला एकदाही आजारपण आलं नाही तर हे मेडिकलचे दरवर्षी फुकट गेलेले पैसे बघून मी आनंदाने नाचीन. जर 500 रुपयाची नोट तुमच्या खिशात असेल फक्त आणि दुसरं काही नसेल आणि तुम्हाला खूप वडापाव खायची तलफ आली तर मोस्टली 500 रुपयाची नोट मोडून तुम्ही वडापाव नाही खात. पण जर चिल्लर असेल सालाना 5 ते 6 लाख रुपये, त्याच्यासाठी काय पद्धतीने त्याची विभागणी करतात त्या 6 लाखाची? माझ्या समजुतीप्रमाणे